की जरांगे पाटलांच्या केसालाही जरी धक्का लागला तर येणाऱ्या काळात मग तो सत्ताधारी असो का विपक्ष असो हा रस्त्यावर प्रचाराला पण उतरता कामा नये अशी परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात उभी करू। केसाला जरी धक्का लागला तरी हा महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणून मी राजकारण्यांना सत्ताधारी असेल विपक्ष असेल मी दादांनाही तेच म्हणालो की दादा यांना केवळ आपली मतच हवी, मग ती दलित असो किंवा मराठा असो, आमच्या काय मागण्या आहेत यांना काही त्याच्यावर घेणं देणं नाही। आणि म्हणून किती दिवस मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहे की किती दिवस आम्ही स्वतःला एक फक्त मतं देणारे युनिट म्हणून वावरायचं आहे। काय आम्हाला भावना नाहीत, काय आम्हाला सुख नाही, काय आम्हाला दुःख नाही, फक्त आम्ही मतं देणारं साधनच आहोत का तुमच्यासाठी? काय आम्ही फक्त मतं देणारी शिरगिनतीसाठी आम्ही फक्त रिकामी डोकीच आहोत का? आम्हाला IAS नाही व्हायचं आहे, आम्हाला IPS नाही व्हायचं आहे, आमच्या समाजाला सुटाबुटात नाही बघवायचं आहे का आम्हाला? आणि म्हणून आम्हाला किती दिवस तुम्ही फक्त मतं देणारं साधन म्हणून वापरणार आहात? आम्हाला न्याय द्या, आम्हाला प्रतिनिधित्व द्या, त्या शासनामध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या, त्या न्यायपालिकेमध्ये आम्हाला आमची लोकं बघू द्या। आज आमचा एक मराठा बांधव त्यांच्या समाजाच्या अधिकारासाठी लढतोय आणि त्यांची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि हे आम्हाला कोणालाही सहन होणार नाही। आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं, येणारा काळ सणासुदीचा आहे, त्या सणासुदीला गालबोट लागता कामा नये। आणि आज मला कुठेतरी लाज वाटते की मी या महाराष्ट्रामध्ये राहतो, आज एवढा मोठा मराठा समुदाय त्यांचं प्रतिनिधित्वाची मागणी करतोय। तो काय अनाठाई मागणी करत नाही। काय मागणी आहे की गोरगरीब मराठा समाज हा IAS झाला पाहिजे, IPS झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, याने महाराष्ट्राचीच प्रगती होणार आहे ना। काय हे या देशात यांना प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर काय दुसऱ्या देशाची सेवा करायला जाणार आहेत? नाही ना, महाराष्ट्राचीच सेवा करण्यासाठी त्याच्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व असावं। त्या 100 लोकांमध्ये आमचाही एक IAS व्हावा, आमचाही एक जज व्हावा, आमचेही लोक खरे सख्खे सच्चे प्रतिनिधी आम्हाला त्या विधानसभेतही बघायचे। ही महाराष्ट्राच्या दृष्टीने एवढी चांगली मागणी एक बांधव आमचा धरून घेतोय। महाराष्ट्राने एका रात्रीत त्याने एअरपोर्ट द्यायचे असतील, रेल्वे द्यायचे असतील, कसलेही टेंडर न काढता त्यांनी अडाणीने अंबानीला दिलेले आहेत, एवढे मोठे मोठे निर्णय घेतलेत। आणि एक मराठा समुदायाला आरक्षण मिळवण्यासाठी वर्ष झालं तरी ते खितपत ठेवलेलं आहे। आणि म्हणून माझी महाराष्ट्राच्या राजकारण्यांना, मग ते सत्ताधारी असेल विपक्ष असेल, माझी दोघांनाही हात जोडून मागणी आहे की जरांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस नाही मिनिटोमिनिटी खालावत चाललेली आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठामपणे बसलेले आहेत। अंतरवाली सराटी या गावामध्ये जरांगे पाटील यांचं उपोषण सुद्धा सुरू आहे। अशातच पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, त्या ठिकाणी डॉक्टर सुद्धा आलेले आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट सुद्धा चालू झालेली आहे। अशातच त्या ठिकाणी त्यांच्या बाजूला राजरत्न आंबेडकर सुद्धा बसलेले होते। मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती बघून राजरत्न आंबेडकर यांना अश्रू अनावर झालेले आहेत। त्यानंतर त्यांनी मीडियांशी संवाद साधत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना थेट त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यानंतर ते असंही म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना जर काही झालं किंवा त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर फार वाईट होईल, कारण की आता जे येणारे सण आहेत त्याला गालबोट लागायला नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि जर लागलंच तर ते फार वाईट परिस्थिती होईल असा इशारा सत्ताधारी व विरोधी पक्षांना राजरत्न आंबेडकर यांनी दिलेला आहे। अरे एक मराठा समाज आहे, तो प्रतिनिधी तत्वाची मागणी करतो, तो काही अनाठाई मागणी करत नाही। गोरगरीब समाज IAS, डॉक्टर, PSI आणि इंजिनियर झाला पाहिजे। अरे यामध्ये महाराष्ट्राची प्रगती होणार आणि तुम्हाला आम्ही सुटाबुटात बघवत नाहीत का, असं सुद्धा राजरत्न आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। राजरत्न आंबेडकर यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।